नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. इग्नाइट पाठशाला या ग्रुपवर नेहमी तुम्हाला शिक्षणासंदर्भात अपडेट देत असतो. आज एक महत्त्वाची अपडेट आहे. मुलींना मोफत शिक्षण मिळणार या संदर्भात पाठीमागे एक व्हिडिओ मी घेतलेला आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये GR पण मी दाखवलेला आहे. आज बघूया आपण या संदर्भातला अजून एक महत्त्वाची बातमी समोर येते की मुलींचं उच्च शिक्षण खरोखरच मोफत आहे का. पालक आणि विद्यार्थिनींसाठी विकास शुल्क, ज्याला आपण डेव्हलपमेंट फी म्हणतो, आणि सरकार निर्णयाची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. हा व्हिडिओ तुम्ही पण बघा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं नवीन जे विद्यार्थी आता 4थीला गेले असेल, जे 7वीला गेले असेल, त्यांसाठी आपण स्कॉलरशिपची बॅच अनाउन्समेंट करत आहोत. बॅच चालू होते 25 मे पासून बॅच चालू होते. याचे डेमो लेक्चर तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळेल. ह्या बॅचमध्ये 4थी आणि 7वीचा पूर्ण सिलेबस टू द पॉइंट शिकवलं जाणार. प्रत्येक विषयासाठी वेगळी फॅकल्टी, विषयातल्या टॉपिकसाठी सुद्धा फॅकल्टी वेगळ्या आहे. तुमच्या समोर या फॅकल्टी दिसत आहे, या सगळ्या युट्यूबवर अवेलेबल. एकदा बघा, तुमच्या मुलाला जर आवडले तर नक्की जॉईन करा. यामध्ये तुम्हाला टू द पॉइंट शिकवलं जाणार. PDF PPT स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे आणि मोस्टली तुम्हाला टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सीरीज सुद्धा अवेलेबल. तुमचं काउन्सिलिंग पण केलं जाणार आहे, तुमचा डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे आणि पॅरेंट्स मीट सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी नवोदयची बॅच पण अनाउन्समेंट केली. बॅच चालू झालेली आहे. जे विद्यार्थी आता 5वीला गेले असतात त्यांसाठी नवोदयची बॅच आहे. याची फी 6,000 इन्स्टॉलमेंट आहे. 2-2 हजारच्या 3 इन्स्टॉलमेंट आहे. वन टाइम भरलं तर 5,000 आहे. 4थीची फी 999 आहे आणि 7वीची फी 1299 आहे. सो लगेच जॉईन करा. प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांसाठीच फक्त ही फी असणार आहे, हे पण लक्षात ठेवा. जाऊया आता मुख्य मुद्द्याकडे. बघा, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय झालाय. तो निर्णय म्हणजे व्यावसायिक शिक्षण, जसं की मुलींसाठी अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल, असे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, तुम्ही चेक करू शकता की 12वी नंतर व्यावसायिक कोणकोणते अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमांसाठी तुम्हाला मुलींना स्पेशली इथे पूर्ण फी माफ असणार आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे मुलींचा कल वेगाने वाढलेला आहे. आता काय माफ आहे सरकारकडनं, तर बघा, त्या स्कूलला तुमचा जर नंबर लागला, त्या स्कूलला कॅप राऊंड थ्रू तुमचा जर नंबर लागला, तर तुम्हाला त्या कॉलेजची ट्युशन फी माफ आहे आणि एक्झाम फी सुद्धा 100% माफ आहे. हे गेली 4 वर्षापासून ऑलरेडी माफ आहेच, पण आता नवीन निर्णय झालाय. तो कोणता आहे तो पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. आता मोफत शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण शुल्क आणि तुम्हाला परीक्षा शुल्क हे सरकार ऑलरेडी भरत आलेलं आहे. आता फक्त नवीन जो मुद्दा आहे तो या विषयासंदर्भात आहे, तो म्हणजे डेव्हलपमेंट फी, ज्याला आपण विकास शुल्क म्हणतो. सध्या पालकांना तो भरावा लागतोय, पण सरकार आता विचार करते की ही सुद्धा फी सरकार भरेल. आता यावरती थोडक्यात समजून घ्यायचं तर अडचण कुठे येते बघा. अडचण बघा, प्रवेशाच्या वेळी महाविद्यालयांकडून शुल्क अचानकपणे मागितलं जातं. त्यामुळे बऱ्याचशा गरीब घरातल्या मुलींना 15-25 हजार रुपये देणं सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे काय होतं, यांना प्रवेश रद्द करून दुसरा अभ्यासक्रम निवडावा लागतो. हे लक्षात घेता सरकारने नवीन निर्णय आणलाय. जसं थोडक्यात मला एक्सप्लेन परत एक उदाहरण देऊन करतोय. प्रिया नावाची मुलगी, तिचा नंबर लागला कॅप राऊंड थ्रो, शासकीय मदत, तिला ट्युशन फीची झाली 1 लाख, शासनाने भरलं 1 लाख तिच्या फीची. पण मात्र काय झालंय की तिच्या वडिलांना इथे विकास शुल्क म्हणून 20,000 रुपये प्रवेशाच्या वेळेस लगेच मागण्यात आले, पण तेवढे शुल्क त्यांना देणं शक्य होत नसल्यामुळे कदाचित त्या मुलीला प्रवेश रद्द झाला किंवा दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं. सो असं होऊ नये यासाठी सरकार विचार करतं की मुलींसाठी आता सगळीच फी माफ करण्यात यावी. माझं थोडक्यात बघूया की खाजगी आणि शासकीय वेगवेगळे आहेत का. ही फी कोणाला माफ आहे, फक्त शासकीयला का, नाही, खाजगी स्कूलला सुद्धा, खाजगी कॉलेजला सुद्धा, स्कूल नाही कॉलेजला सुद्धा माफ आहे. तुमचा नंबर कॅप राऊंड थ्रो लागला तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला फी माफ असणार. बघा, जसं की पहिले बघूया आपण खाजगी महाविद्यालयात शिक्षण शुल्क फी जे आहे ना, ह्या लाखांमध्ये असतात आणि ते सरकार भरतं, आणि शासकीय विद्यालयामध्ये तुलनेने कमी असतं, ते सुद्धा सरकार भरतं. त्यानंतर विकास शुल्क बघितलं आपण, डेव्हलपमेंट फी जर बघितली, हे 25,000 पर्यंत असते, इथे थोडी जास्त असते. आता सरकार इथे विचार करतंय ही जी फी आहे ना, ही सुद्धा आता सरकार भरणार आहे. त्या संदर्भात बघा, आणि प्रत्येक कॉलेजची जी फी असते ना, त्याचं नियमन करण्यासाठी सुद्धा फी रेग्युलेशन ऑथॉरिटी समिती नेमलेली आहे सरकारने. शुल्कावर कोण नियंत्रण करतं, तर ही कमिटी नियंत्रण करतं. विद्यालयाची मनमानी चालणार का, आता नाही चालणार आहे. शासकीय किंवा संलग्नित महाविद्यालय जर असतील तर यांचं शुल्क नियमन प्राधिकरण म्हणजेच फी रेग्युलर ऑथॉरिटी ठरवते. याच्या नियमांचे पालन इथे होतं. पण होतं काय, ज्या खाजगी कॉलेज आहेत ना, त्यामध्ये होतं काय, प्राधिकरणाच्या कक्षेबाहेर असलेली अनेक खाजगी विद्यापीठे प्राधिकरणाचे निकष मानत नाही, त्यामुळे स्वतःच्या मनमानी पद्धतीने विकास शुल्क वाढवतात. आणि त्याच्यावरती आता इथून पुढे याचं सुद्धा आता काय येणार आहे, ऑथॉरिटी असणार आहे किंवा यांचं लक्ष असणार आहे. मग आता सरकारने नवीन पावले पालकांसाठी दिलासादायक असणार. काय नवीन पावले?
मुलींच्या प्रवेश प्रक्रियेतील आर्थिक अडथळा कायमचा दूर होईल असं पाऊल सरकार उचलत आहे. रेग्युलेशन ऑथॉरिटी जी आहे खाजगी महाविद्यालयांना प्राधिकरणाच्या म्हणजेच फी रेग्युलेशन ऑथॉरिटीच्या कक्षेत आणण्यासाठी उच्च तंत्रज्ञान विभागाचा अभ्यास सुरू आहे. मनमानी शुल्काला लगाम लागेल आणि या संदर्भात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माहितीनुसार आगामी काळात मुलींचे विकास शुल्क देखील सरकार स्वतः भरण्याच्या तयारीत आहे. हा एक खूप चांगला मुद्दा आहे मुलींसाठी आहे आणि गरीब घरच्या हुशार मुलींसाठी हा चांगला मुद्दा आहे. आता यामध्ये तज्ज्ञांचं मत म्हणजे काय, डॉक्टर शंकर नवले प्राचार्य सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांचं म्हणणं काय बघा, सध्या मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क, शिक्षण फी पण मिळते, परीक्षा शुल्क ह्या दोन्ही तर मिळत आहे. जर विकास शुल्क देखील शासनाकडून मिळाला तर व्यावसायिक शिक्षणाकडे मुलींचा कल मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आणि याचा विचार करता आता सरकारने पालकांसाठी ही गोष्ट आणलेलीच आहे. त्यामुळे पालकांनी सुद्धा प्रवेश घेण्यापूर्वी 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. प्रवेश प्रक्रियेच्या वेळी ट्युशन फी माफ असली तरी विकास शुल्कासाठी किमान 15 ते 25 हजार रुपये तयार ठेवा. सध्याच्यावर विचार करते सरकार, अजून याच्या संदर्भात शासन निर्णय झालेला नाही. चौकशी काय करायची, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यापूर्वी त्याचे विकास शुल्क जे काय आहेत ते नक्की एकदा प्रशासनाला विचारून घ्या. अपडेट रहा, सरकारच्या नवीन निर्णयाकडे लक्ष ठेवा. लवकरच सर्व महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयांवर नियंत्रण येण्याची आणि विकास शुल्क देखील माफ होण्याची शक्यता आहे. याची अपडेट घेण्यासाठी काय करा, कुठेच जाऊ नका, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. इथे तुम्हाला पूर्ण माहिती मी देणार आहे, इथून पुढे पण देत राहणार आहे, लक्षात घ्या. सो याबद्दल काही शंका असेल तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता. अदरवाईज आमचे पाठशाळा लेवलचे जेवढेही क्लासेस आहेत तुम्हाला योग्य वाटले ते पण तुम्ही जॉईन करू शकता. सध्या 4थी 7वी स्कॉलरशिप बॅच चालू होत आहे आणि 9वी बॅच चालू झालेली आहे आणि ऑलिम्पियाडची बॅच सुद्धा काही दिवसात चालू होणार आहे. सो यासाठी तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये पण टाका, नंबरवर कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.